गाईज वेलकम टू अवर न्यू व्लॉग. सध्या 2 3 4 5 दिवस होत आले. 4 5 दिवसापासून काही व्हिडिओ टाकलेला नव्हता मी, कारण की थोडासा सॉफ्टवेअर इश्यू होता वाटतं मोबाईलमध्ये. काय होतं, जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो का तेव्हा साऊंड पुढे चालला जायचा, व्हिडिओ मागे राहून जायचा, लिपसिंग मॅच व्हायची नाही. तर मग कालच्या अपडेटमध्ये तो क्लिअर झाला आहे. कालचा जवळपास 1.5 2 GB अपडेट आला होता, सॉफ्टवेअर अपडेट. तर त्याच्यात अपडेट झाला आहे. तर मग आता आलो आहे मी नाशिकला, कारण की नाशिकला क्लासेस चालू झाले. तर मग क्लासेस वगैरे अटेंड करायचे. तर मग आता घरात बसल्यावर काही नव्हतं करायला, काही ब्लॉगसाठी. मग काय करावं म्हणून मग आता आहे ना, आपण आहे ना आज आपलाच चॅनल बघू, किंवा आपल्या चॅनलवर कसं व्ह्यूज येत आहे, किंवा आपण आपला चॅनल सर्च करा तर लिस्टमध्ये येतो आहे का. मी पहिले ना जोगी बाबा म्हणून सर्च करायचो, तर दुसरे चॅनल यायचे भरपूर. पण आता मी काय केलं, हे चॅनलचं नाव दिलं आहे आपलं मस्त, जोगी बाबा ब्लॉग्स SK माझंच नाव आहे. संजोग खैरनार, तसंच संजोग खैरनार पण नाव देऊ शकलो असतो, पण जोगी बाबा म्हणून दिलं आहे. त्याचं आहे एक रहस्य, सांगेल ते नंतर. तर ठीक आहे, मी आता तुम्हाला आहे ना दाखवतो, आपल्या TV वर दाखवतो मी की चॅनल कसा चालू आहे, किंवा चॅनल्सवर व्ह्यूज कसे येत आहे. मी व्हिडिओज टाकले ते दाखवतो. तर हे बघा. तर आता TV तर केली आहे मी चालू, मला दाखवतो. 1 मिनिट, आपण आता करू यूट्यूब ओपन. ओके, यूट्यूबवर तर येऊन गेलो आहे. आता डायरेक्ट आपण सर्च करू, डायरेक्ट स्पीकरवरच बोलून देऊ, जोगी बाबा ब्लॉग्स. बघू आता येते का. ओके, तर चला, पहिलाच चॅनल आपलाच येऊन गेला. हे बघा, अजून इकडं पण आहे एक जोगी बाबा ब्लॉग्स म्हणून, इकडं पण आहे. पण सध्या तरी 1 नंबरला माझाच चॅनल दिसू राहिला. मला थोडासा आनंद तर झालाच आहे की 1 नंबरला आपलाच चॅनल येऊन गेला आहे. 1 मिनिट झूम करू मी थोडंसं. तर ठीक आहे, चला चॅनल बघू आपण आता. ओके, मी ऑलरेडी सबस्क्राईब्ड आहे. हे बघा, असा व्लॉग आपण एक टाकलेला होता ट्रिंगलवाडी फोर्टचा, जेव्हा मी ट्रिंगलवाडी फोर्ट वगैरे ट्रेकिंगला वगैरे गेलो होतो. त्याच्यानंतर हे बघा, ट्रिंगलवाडी फोर्टवर जे हनुमानांची जी मूर्ती आहे ना, ती होती. तिच्यासमोर आम्ही ना पूर्ण हनुमान चाळीसा बोललो होतो. तर मग त्या हनुमान चालीसाचं पण मी पूर्ण एक रील पण टाकली आहे. ही जी रील आहे ती रील पण टाकली आहे, आणि इकडं हा एक व्हिडिओ पण टाकला आहे पूर्ण. तर असे आहेत आपले व्हिडिओ. हे खूप सुरुवातीचे व्हिडिओ होते माझे, जेव्हा, आणि सगळ्यात पहिला व्हिडिओ होता हा, क्रिकेट विथ मजाक मस्ती सुपला शॉट. तो मी केला होता प्रणव सोबत. अशा पद्धतीने मी व्हिडिओज बनवत होतो आधी. आणि थंबनेलचं माहीत नव्हतं मला. हे बघा, इथं काहीच नाही, इथं फक्त एक पोस्टर लावून दिलं, इथं पण पोस्टर. मग त्याच्यानंतर कळालं की थंबनेलमध्ये ना आपल्याला काहीतरी असं अट्रॅक्टिव्ह बनवावं लागेल. मग मी ना सुरुवातीला फक्त हे बघा असे नाव टाकून द्यायचो, ट्रॅक्टर की वॉटर लेवल चेक कैसे करे वगैरे. त्याच्यानंतर हे असे टाकून दिले. हे डीमार्टला गेलो होतो तेव्हाच होतं, आणि हे सिम्पल ठेवून द्यायचो. मग त्याच्यानंतर कळालं की थंबनेल एक बनवावं लागेल म्हणून. हे बघा, हा जो मका पेरणीचा आहे का, इथं मी पहिलं थंबनेल बनवलं होतं. त्याच्यानंतर मग असे थंबनेल बनवत गेलो. हे ट्रॅक्टर कसं चालवायचं, त्याच्यानंतर ट्रॅक्टरच्या सेटिंग्स वगैरे थोड्याफार जेवढ्या मला माहिती ना तेवढ्या सगळ्या मी त्याच्यात टाकल्या. हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग ला गेलो होतो तेव्हाचे. त्याच्यानंतर हे नेकलेस वॉटरफॉल, खूप भारी वॉटरफॉल आहे तो पण, इथं पैण्याला आहे नाशिकजवळ, त्याचं आहे ते. त्याच्यानंतर हे ट्रिंगलवाडी किल्ले, आम्ही जेव्हा सुरुवात केली होती ट्रिंगलवाडीवर चढायला तेव्हाच आहे ते. त्याच्यानंतर आम्ही ना ट्रिंगलवाडीचे 2 पार्टमध्ये टाकले, कारण की ट्रिंगलवाडीचा जो व्हिडिओ बनत होता का तो खूप मोठा बनत होता, 30 मिनिटाचा बनत होता जवळपास. मग त्याला कट करून वगैरे 2 पार्टमध्ये डिवाइड करून मी 2 पार्ट केले. एक ट्रिंगलवाडी ट्रेक हा, ज्याच्यात अर्धा आहे, आणि हा एक ट्रिंगलवाडी. याच्यामध्ये ना ह्या व्हिडिओमध्ये मी आहे ना तिथं ट्रिंगलवाडीला एक गुफा आहे. तर ते गुफा म्हणजे ना मॅनमेड स्ट्रक्चर आहे, असं कोरीव काम केलेलं आहे. तर ते खूप भारी होतं, ते पण दाखवलेलं आहे त्याच्यात. आणि याच्यात आपली जी हनुमानांची मूर्ती आहे तिथं ट्रिंगलवाडी फोर्टवर, किंवा आमची गाडी अटकून गेली होती तिथं जेव्हा रिटर्नला येत होतो तेव्हा. तर हे सगळं याच्यामध्ये टाकलेलं आहे. बस मग हे रील्स आहेत. हे बघा, ही ट्रिंगलवाडीला एक रील शूट केली होती. तर मग असं मी आता चॅनल
जवळपास करू राहिलो. हे बघा इथं पण मळ्यात जे पेरणीचे कामं चालू होते तिथं त्याच्यात केलं होतं. मकाई पेरणीचे कामं चालू होते तिथं शेतातले. तर मग असे रील्स वगैरे टाकलेले आहेत. हे बघा भरपूर रील्स टाकलेले. इथं ह्या रीलमध्ये काय केलं होतं माहिती का, आम्ही सनरूफच्या रीलमध्ये ना आम्ही आमचे काका आहेत मळ्यात, तर आम्ही ना काकांना पण सनरूफमधून बाहेर काढलं होतं. थांबा तुम्हाला दाखवतो मी. सनरूफमधून काका बाहेर आले. काकांना असं वाटलं की बा काय गाडी पण उघडायला देऊन दिली सध्या. तर मग काकांना पण मजा आली त्याच्यात. हे बघा प्रणव तर डायरेक्ट राजकारणी माणूस होऊन गेला होता. हे बघा इथं काकांना आम्ही बाहेर काढून दिलं होतं. असं मळ्यातल्या मळ्यात आम्ही ना खूप चालू असतं. तर मग मळ्यातल्या मळ्यात आम्ही व्हिडिओज वगैरे बनवत असतो. तर मग हा छोटासा रिव्ह्यू होता. अजून काही एवढे असं पाहिजे नाही. आता आपले झालेत किती 78 सबस्क्रायबर्स आणि जवळपास व्ह्यूज पण चांगले येत आहे. आता हे बघा इथं 110 व्ह्यूज, इथं 300 व्ह्यूज, इथं 379 व्ह्यूज, त्याच्यानंतर 319 व्ह्यूज. काही ठिकाणी कमी पण आहेत, 73 व्ह्यूज, 80 व्ह्यूज. म्हणजे ॲव्हरेज सुरुवातीचे जे व्हिडिओ होते का त्यांना कमी होते. बरे ठीक आहे, आता बऱ्यापैकी आलेत 107 व्ह्यूज, 104 व्ह्यूज. पण हळूहळू आपण अजून व्हिडिओ अपलोड करत जाऊ. अजून तुम्ही जसं जसं बघत जाशाल तसे आपले व्ह्यूज वाढत जातील. तर असा होता आपल्या चॅनलचा छोटासा रिव्ह्यू. तर अशा पद्धतीने आपण चॅनल बनवलेला आहे आणि तुम्हाला चॅनलचा छोटासा रिव्ह्यू दिला आहे. तर हळूहळू आहे ना मी अजून क्वालिटी इम्प्रूव्ह करत जाईल आपल्या ब्लॉग्सची. त्याच्यानंतर हळूहळू आपण आपलं कंटेंट वाढवू, हळूहळू आपण सगळंच वाढवू त्याच्यामध्ये. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आजसाठी एवढाच व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग.